नमस्कार मंडळी, पिंकीचा विजयोत्सव या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बापूसाहेबांनी पहिला घास हा सुशीलाला भरवलेला असतो आणि नंतर मग सुरेखा बापूसाहेबांना घास भरवते. तर पिंकी म्हणते की आता घास भरून काय उपयोग आहे, पहिला घास तर माझ्या सासूबाईंनीच खाल्ला. हे ऐकून सुरेखा आता पिंकीला म्हणते की पिंकी, तुला असं नाही वाटत की तू जास्त बोलतेस? तेव्हा पिंकी म्हणते की मी कुठे जास्त बोलते, मी खरं आहे तेच सांगतेय. शेवटी ज्याचा मान होता तो त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलात. आता मात्र सुरेखा उठते आणि पिंकीला म्हणते की पिंकी, बस झालं तुझं हे नाटकं आणि आता आम्हाला अजिबात जेवायचं नाहीये. तेव्हा पिंकी म्हणते की अहो असं काय करताय, भरल्या ताटाचा अपमान कशाला करताय? संग्राम म्हणत असतो की माझ्या आईचा असा अपमान झालेला मी अजिबात खपवून घेणार नाही. पिंकी म्हणते की बापरे असं का? पिंकी खूप पुढे पुढे बोलत असते, त्यामुळे सुरेखाला पिंकीचा खूप राग येतो आणि सुरेखा पिंकीला म्हणते की थांब मी तुला बघून घेते. असं म्हणून आता सुरेखा आणि संग्राम दोघेही आता त्यांच्या रूम मध्ये निघून गेलेले असतात. तर पिंकी मागे म्हणत असते की सॉरी सॉरी सॉरी, तुमचं ताट ना मी तुमच्या रूम मध्येच पाठवून देते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ते गेल्यानंतर आता पिंकी मोठमोठ्याने हसू लागते. तर आता छबी सुद्धा हसत असते. निरी म्हणत असते की पिंकी दीदी हे सगळं तूच करू शकतेस हा. पिंकी म्हणते की मग शेवटी प्रश्न माझ्या सासूबाईंच्या मानाचा आहे. खरं तर आईसाहेबांनाही खूप छान वाटत असतं. पिंकी म्हणते की चला बापूसाहेब पुढचा गेम कंटिन्यू करा. आणि असं म्हणून पुन्हा बापूसाहेब आईसाहेबांना घास भरवत असतात आणि आईसाहेब बापूसाहेबांना. पिंकी मनात म्हणत असते की सासूबाई आणि माझं नातं शेवटी काहीही असू देत, पण शेवटी पिंकीच्या सासूबाई आहेत त्यामुळे त्यांचा नाद अजिबात करायचा नाही. आपला विचार आहे पक्का आणि नाही लागू देणार सासूबाईंच्या प्रतिष्ठेला शिक्का. संग्राम इकडं सुरेखाला शांत करत असतो. तेव्हा सुरेखा फार चिडलेली असते. सुरेखा म्हणत असते की कोण आहे ती की ती मला माझी जागा दाखवून देतीये. संग्राम म्हणत असतो की आई तू पहिल्यांदा शांत हो. हे बघ, त्या पिंकीने तुझा जीव वाचवला इथपर्यंत ठीक आहे, परंतु ह्या घरातली माणसं म्हणजे तिचा जीव आहे. अगं ती खूप स्मार्ट आहे, त्यामुळे तिच्याशी बोलल्याशिवाय तिचा हेतू काय आहे हे पहिल्यांदा कळून घे. आपण काय करतो, आपण गाफील राहतो आणि जाळ्यात अडकतो. तू पिंकीचं ऐकायला नको होतं. सुरेखा म्हणते की मग काय करायला हवं होतं? तुला असं वाटतं का की मी मैदान सोडून पळून जावं? हे बघ, मी मैदान सोडून अजिबात पळून जाणार नाहीये. संग्राम म्हणतो की अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळी तू पिंकीच्या जाळ्यात अडकत राहणारस. आई अगं तुला समजतंय का की त्या सुशीलाला चांगलंच कळतंय की तू पिंकी समोर हार मानणार नाही. अगं ती पिंकी खूप स्मार्ट आहे, मी फक्त तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या प्रत्येक कामामध्ये ती अडवी येतेय. सुरेखा म्हणते की तुझ्या कामात ती अडवी येते, माझ्या कामात नाही, कारण माझ्यासारखी खमकी बाई अजून तिला भेटलीच नाहीये. आणि आता तू बघशीलच की त्या पिंकी समोरच हा घर आणि हा राजवाडा कसा मी माझ्या ताब्यात घेते ते. संग्राम तिला म्हणत असतो की हे बघ, असं झालं तर मला आनंदच होणार आहे, परंतु मला तुझ्या डोक्याला मनस्ताप नकोय. सुरेखा म्हणते की काळजी करू नको, त्या सुशीलाची मेंढी कशी केली बघितलंस ना तू, त्यामुळे त्या पिंकीची शेडी करायला मला जास्त टाइम नाही लागणार. तर आईसाहेब आता बापूसाहेबांच्याच विचारामध्ये असतात. बापूसाहेबांनी दुसरं लग्न केलेलं होतं हे आईसाहेबांसमोर सत्य आलेलं असतं, त्यामुळे आईसाहेब त्या गोष्टीमुळे जरा डिस्टर्बच असतात आणि बापूसाहेबांचाच विचार करत. तर बापूसाहेब इकडे सुरेखाचा विचार करत असतात, कशा प्रकारे ते सुरेखाला भेटले आणि वगैरे वगैरे. सुरेखाचाच विचार करत असताना नेमकं सुरेखा तिथे येते. बापूसाहेब सुरेखाला बघून थक्क होतात आणि सुरेखाला म्हणतात की सुरेखा अचानक बेडरूम मध्ये. त्यावर सुरेखा म्हणते की हो बापूसाहेब, तुम्ही या सरकार वाड्याचे सरकार आहात, मग मी तुमची कोण, मालकीन की नाही, त्यामुळे तुम्ही बसा खाली. तर आता बापूसाहेब बसतात. बापूसाहेब सुरेखाला म्हणतात की सुरेखा, मला असं वाटलं की तू नाराज असशील त्या जेवणाच्या गोष्टीवरून जे काही झालं ते. तेव्हा सुरेखा म्हणते की सरकार, आता एवढ्या तेवढ्या गोष्टी मी लक्षात ठेवायच्या का? आणि तसंही माझ्याकडे भरपूर वेळ आहे. पिंकी माझ्याशी जे काही वागली आहे ना तिचा मी चांगला धडा शिकवेल तिला. बापूसाहेब म्हणतात की ते तर तू करशीलच, कारण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि सुरेखाला ते म्हणतात की सुरेखा, जेव्हापासून तू इथे आली आहे ना मला आपले पूर्वीचे दिवस आठवलेत. तुझ्या प्रेमाला मी इतकी वर्ष भुकेलेलो होतो, समाजाला मी घाबरत होतो, पण आता नाही हा, आता माझ्याकडे पावर आहे. सुशीला म्हणते की ताईला कधी ह्या गोष्टी जमल्याच नाही हो, कधीतरी आपल्या जवळच्या माणसासोबत बोलावं, त्याच्या मनातले प्रश्न जाणून घ्यावे, तू हे कधी ताईने केलंच नाही. बापूसाहेब म्हणतात की जाऊ दे, आता तू आली आहेस ना, घे सांभाळून. आणि मग सुरेखा ही बापूसाहेबांना मोठ्या प्रेमाने विडा भरवत असते. तर इकडे आईसाहेब एकट्या बसलेल्या असतात, रडत असतात. आता पिंकी तिथे येते आणि आईसाहेबांच्या अंगावर शॉल टाकते आणि म्हणते की सासूबाई अहो नका एवढा विचार करू. आईसाहेब ती शॉल फेकून देतात आणि म्हणतात की आता तर तुला खूप बरं वाटत असेल, आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तुला, चार चौघांसमोर माझी नाचक्की झालेलं बघून तर तुला खूप बरं वाटत असेल. आता काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आली आहेस का, मी कशी हारले ते बघायला आली आहेस? पिंकी म्हणते की सासूबाई अहो माझ्या मनात तुमचं स्थान हे आईचं आहे आणि कोणाला आपली आई हरताना आवडेल? एवढ्या टाइम पासून तुम्ही एकट्याच बसल्या होत्या म्हणून तुमच्या सोबतीला आले. आईसाहेब म्हणतात की माझ्याशी गोड बोलू नकोस, मला तर तुला थोबडावं असं वाटतं. जेवणाच्या टेबलवर जे काही केलं त्यामुळे जास्त बहरून जाऊ नकोस. मला तसंही माहिती आहे तू ते दाखवायला केलंय, सगळ्यांना हे कळायला की तू किती हुशार आहेस आणि
तुझी ती सुरेखा मावशी कशी काय इथे आली? मी आणलं की तू आणलं तिला? तू आणलंस तिला. 4 चौघांना ती दिसू नये म्हणून कुठे लपून ठेवलं तू तिला? हाऊस मध्ये. आणि पंचायतीमध्ये तर निर्णय सुद्धा तिच्याच बाजूने दिला आणि आता आलीये माझ्याकडे. सासूबाई तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून तुमच्याकडे आलीये. पिंकी म्हणते की हो सासूबाई, मला मान्य आहे की मी घेऊन आले सुरेखा मावशींना. हो, मला तुम्हाला नव्हतं दुखवायचं आणि मला असं वाटलं होतं की सुरेखा मावशींना जर जाणीव करून दिली तर त्या गप्प बसतील. आईसाहेब म्हणतात की आता एवढा बोलून काय उपयोग, शेवटी बाण हा कमानीमधून सुटलाच आहे, पण तो जो बाण आहे ना तो माझ्या इथंच हाताडामध्ये घुसलाय. आता माझं काही खरं नाही. ती सुरेखा मला आयुष्यभर छळत राही आणि याला सगळ्याला तू कारणीभूत आहेस. आईसाहेब आता तिथून निघून जातात तर पिंकी रडत असते आणि म्हणत असते की धनी, अहो तुम्ही या ना लवकर. आता माझं दुःख तुमच्याशिवाय कोणालाच कळू शकत नाही. एवढं मनापासून मी सासूबाईंची मदत करते पण नेहमीप्रमाणे त्या मला चुकीचं ठरवताय. तर इकडे सुरेखा आणि बापूसाहेब मस्त हातात हात घेऊन गप्पा मारत असतात आणि जुन्या आठवणी आठवत असतात, मोठमोठ्याने हसत असतात. तितक्यातच तिथे सुशीला येते. सुशीला आता जाते आणि सुरेखाचा हात धरते आणि म्हणते की निघ इथून, ही माझी आणि साहेबांची खोली आहे. काय तुझं ते हसणं आणि खिदळणं, जराशी तरी लाज वगैरे आहे की नाही तुझ्यात? सुरेखा म्हणते की मला कसली आली लाज? माझ्या खोलीमध्ये माझ्या नवऱ्यासोबत मी गप्पा मारत बसलीये आणि केव्हापासून तुझं माझं माझं चाललंय? काय आहे तुझं काही राहिलं नाहीये इकडं. अगदी तुझा नवरा सुद्धा तुझा राहिला नाहीये. बापूसाहेब म्हणतात की काय सुशीला देवी, ते आमच्याकडे आम्हाला वेळ द्यायला आलात ना? काय चाललंय तुमचं? जा बरं तुम्ही बाहेर, आमचं बोलणं झाल्यावर मग या. आईसाहेब आता बापूसाहेबांना म्हणतात की वा रे वा, याला म्हणतात पुरुषांची जात. मला काही कळतच नाही तुम्हाला काय झालंय ते. तर सुरेखा म्हणत असते की काय ग, एवढे दिवस तू सरकारांसोबत संसार केलास ना, मी इतके दिवस जळतीये त्याचं काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासारखी मी सुद्धा त्यांची हक्काची बायको आहे. मला बोलायचंय, तू बाहेर हो. आणि हो, यानंतर आतमध्ये येताना जरा दरवाजा वाजून येत जा. आईसाहेब म्हणतात की मला दरवाजाला टकटक करून यायची काही गरज नाहीये, माझी खोली आहे, मी कधीही येईल. आणि आता तर मी सुद्धा जाणार नाही, मला बघू देच आता मला कोण घराबाहेर काढतंय ते. तर सुरेखा म्हणत असते की सरकार माझे आहेत, तू कशाला हक्क दाखवतेस? तर आईसाहेब म्हणतात की सरकार माझे, तू नको हक्क दाखव. असं म्हणून आता दोघीही बापूसाहेबांवरून भांडत असतात. बापूसाहेब म्हणतात की काय चाललंय तुमच्या दोघींचं? आणि सुशीला ती आधी आली आहे ना, त्यामुळे हक्क तिचा आहे आणि तू मोठी आहेस ना, जरा समजूतदारपणा दाखव. जा आणि बाहेर बस, आमचं बोलणं झाल्यावर ये. बापूसाहेब आता आईसाहेबांना तिथून हाकलून देतात. त्यामुळे आईसाहेबांना फार वाईट वाटत असतं आणि सुरेखा मात्र बापूसाहेबांसोबत गप्पा मारत असते. पिंकीने हे सर्व बघितलेलं असतं आणि तिला तिच्या सासूबाईंबद्दल फार वाईट वाटत असतं आणि त्याच वेळी तिला एक आयडिया सुचते. आणि मग पिंकी काय करते की पिंकी एक निखारा घेते आणि त्या निखाऱ्यावरती आता ती मिरच्या टाकते आणि स्वतः मात्र तोंडाला स्कार्फ बांधून घेते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर आईसाहेब येतात आणि म्हणतात की काय झालंय, घरामध्ये एवढा धूर का आहे? आग वगैरे लागली काय? तर पिंकी म्हणते की नाही नाही, आग वगैरे नाही लागली, घरामध्ये खूप मच्छर झाले त्यामुळे मी धूर केलाय घरात आणि त्यामुळे आज सगळ्यांनी हॉलमध्ये झोपायचंय. सर्वजण हॉलमध्ये झोपलेले असतात, पिंकी देखील हॉलमध्ये झोपलेली असते आणि त्याच वेळी पिंकीच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवतं आणि पिंकी खूप घाबरते. तर मित्रांनो, असेच पिंकीचा विजय असो या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.